नमस्कार मंडळी, कशा आहात? बरे बरे वान माझी व्हिडिओ बघत राहा. तर मी मधुर आणि मधुर यादव ब्लॉग या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करत आहे. तर आता आपण जातो चौकात जाणार असू संतोष येता आणि नंतर संतोषसोबत आपण जाणार असू आंबेडकर गल्लीमध्ये कार्यक्रम आहे समाज मंदिरकडे. आणि आपले कांबळे सर आहेत ना, एडी कांबळे सर, त्यांचा बहुतेक व्याख्यान. तर त्याच्यासाठी आपण जातो. तर चला संतोष येण्यासाठी आता आपण जाऊ काय चौकात, संतोषला घेऊन मग जाऊया. तर संतोषची आपण वाट बघूया, जाऊया पहिला चौकात. तर चला. तर मंडळी आपण ना चौकात पोचलेलो असू, बघू शकतात की असा छत्रपती संभाजी महाराज चौक. आणि ह्या साईड घेऊ बघा, हे गेलो आंबेडकर नगरमध्ये रस्ते ही कमानी करून. तर हळेत जाऊचा आपण तर आंबेडकर नगर म्हणा शकतात किंवा आंबेडकर गली म्हणा शकतात. तर आता आपण ना संतोषची वाट बघूया, संतोष इलो काय त्याच्यासोबत जाऊया. तर कार्यक्रम बहुतेक चालू झालो असतो, कारण टाईम झालो 11चं टायमिंग होतो, आता 11:15 झाली आहेत. तर संतोष जरा लेट झालो, तर बघूया त्याची वाट. तर मंडळी वाट बघून थकलेले का आत्ता येते काय? चल सर वगैरे आल्यात म्हणे वरती, बघूया चल. आपण पोचलेलो असू कार्यक्रमाकडे आणि आपले सर पण असं बघू शकतात. आणि संतोष गाडी पार्क करतात. तर करल्यान कार्यक्रम बहुतेक चालू झालेला. तर होय, झालो हा कार्यक्रम चालू. तर जाऊया आतमध्ये. विचार करायला शिका. आपण सगळेजण विचार करूया, विवेकवादी करूया, विज्ञानवादी करूया आणि समाज परिवर्तनाचा धडा आपण पुढे चालू करूया. कारण भारतीय संविधानाचं वेगवेगळे आयाम, वेगवेगळे पैलू काय व्याख्यान झालं होतं. त्या सांगत होते की त्या मेहनतीने मांडले ही भारताच्या इतिहासातील एक फार मोठी ऐतिहासिक घटना मानली जाते. केवळ दलित बहुजन नव्हे तर भारतातील संपूर्ण स्त्री वर्गाच्या स्वातंत्र्याचा मार्ग बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलामुळे मोकळा झाला. मनुस्मृतीसारख्या ग्रंथांनी स्त्रियांचे सर्व प्रकारचे हक्क नाकारले होते.
ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती मॅडम फार सुंदर म्हणाल्या, रायगडच्या पायथ्याशी मनुस्मृती झाली, तिने शस्त्रबुद्धे नावाच्या एका ब्राह्मणाच्या हस्ते त्या मनुस्मृतीला आग लावली. पुस्तकावरती जीवापाड प्रेम करणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती का झाली असेल याचा आजही विचार होणं गरजेचं आहे. वाचन हा माझा श्वासोश्वास आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. ग्रंथ हे माझे गुरु आहेत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे. एका पत्रकाराने त्याला विचारलं, अहो ग्रंथाला तुम्ही गुरु कसं काय म्हणता? बाबासाहेबांनी फार सुंदर उत्तर दिलं, म्हणजे ग्रंथ ही अस्पृश्यता पाळत नाही. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खरंच मनुस्मृती वाचली नसेल तो. मनुस्मृतीमध्ये चांगलं जो विचार आहे तो तेवढा एका दुसरा विचार चांगला तो सांगितला जातो. बघा तुम्हाला म्हटलं जातं यत्र नारस्तु रमन्ते पूजन्ते तत्र देवता. आयुष्यपत काय कळालं? काय कळालं? काहीच नाही कळालं. नारी ही देवते समान आहे, तिची पूजा झाली पाहिजे. आम्हाला ते लय भारी वाटतं. लगेच आपण साडी वगैरे पद वगैरे सांभाळत असं म्हणतो. हो काय मनुस्मृतीमध्ये लिहिलंय? दुसरं पान उलटून बघा. त्या दुसऱ्या पानावरती लिहिलंय नारी नरकस्य दीपिका. स्त्री म्हणजे नरकाचा दरवाजा. मनुचा जन्म कुणाच्या पोटी झाला? स्त्रीला नरकाच्या दरवाजा म्हणणारा हा मनु त्या मनुस्मृतीने लिहिलेली ही मनुस्मृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडच्या पायथ्याशी झाली आणि छत्रपती शिवाजीराजांच्या अपमानाचा झालेला बदला घेतला. हा विचार आहे. तोच विचार मॅडम तुम्हाला सांगितला की व्याख्यान मला ठेवण्याच्या पाठीमागे आमचा उद्देश फक्त एवढा आहे की पहिली व्याख्यानाची सुरुवात झाली. मॅडमनी 5 तारखेला सुरुवात केलेली आहे. 2च ह्या वर्षी आपण व्याख्यान घेणार आहोत. 12 तारखेला ही एवढ्या संख्येने या, त्याच्यापेक्षा जास्त संख्येने या. ॲडव्होकेट NS पाटील सर यांचं व्याख्यान आहे. तो विषय देखील आम्ही असा दिलेला आहे. फुले शाहू आंबेडकर यांचा प्रगल्भ वारसा आमच्याकडे आहे. तुझ्या देवाला त्यानं मुरळी तुलाच केली. काय वाक्य आहे ना? तू पूजल तुझ्या देवाला त्यानं मुरळी तुलाच केली. जिनवंदन केलं धीमाला ती वकील डॉक्टर झाले. जिनवंदन केलं धीमाला ती वकील डॉक्टर झाले. माझं प्रामाणिक मत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिली म्हणून उज्ज्वला दळवी सारखी एक माऊली हित येऊन आमच्या समोर अत्यंत खड्या आवाजात त्यांनी विचार व्यक्त केला. देशाची राष्ट्रपती मुर्मू मॅडम त्यांनाही एकच मताचा अधिकार आहे आणि आम्हालाही एकच मताचा अधिकार आहे. हे सगळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि म्हणून विचाराचा उठाव व्हावा, विचाराचं मंथन व्हावं, विचाराची घुसळण व्हावी यासाठी ही व्याख्यानमाला आपण सुरू केलेली आहे. दुसऱ्या व्याख्यानात देखील आपण असाच प्रतिसाद देऊया एवढे या ठिकाणी सांगतो आणि प्राध्यापक दिवटे सर यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचे थोडक्यात आधार. महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीचे दिवस या एप्रिल महिन्यात येतो. त्या अनुषंगाने त्यांची विचार समजून घेण्यासाठी, त्यांची कार्यकर्तृत्व अनुभवण्यासाठी, त्यांनी आपल्यासाठी, आपल्या समाजासाठी दिलेल्या योगदान याची जाणीव करण्यासाठी आपण हे व्याख्यान केलेले आहे. त्या पहिलाच व्याख्यान झालं. त्यामध्ये प्रामुख्यानं बाबासाहेबांनी स्त्रियांच्यासाठी काय. तर मंडळी कार्यक्रम आता झालेला आणि नाश्ता देतात. तर ते बघा तर मंडळी कार्यक्रम झालेला. आता असंच कार्यक्रम पुढच्या रविवारी पण असतलो. तरी बघू शकतात या असा आपला चंदगडचा आंबेडकर नगर आणि या समाज मंदिर पहिला इतक्यात होता, आता नवीन पण बांधतात. तर गाडी कुठे आहे रे? ते बघ त्यासाठी गाडी लावल्या ना. तर काय केलं रे? तर मंडळी बघा ही संतोषची गाडी. तर चला आता जाऊया आपण. कुठे जाऊया? तर मंडळी आपण ना आता जरा पोटपूजा करण्यासाठी जातो. थंय नाश्ता केलो आपण, पण तो कसं 4 चौघात थोडा खालो आपण. पण आता आपण जरा बघूया, जाऊया माऊली हॉटेलमध्ये.
आणि थोडंसं जरा नाश्ता करूया. बघूया वडापाव असलो तर वडापाव खाऊया. पण तिसर जो उलटो वडो भेटता तो फेमसली या तो पण खाऊया. बघूया तो असलो तर तो खाऊया. तर चला स्कूटी बेकार क्या थाई जाऊन द्या जाता येऊ तर. तर मंडळी मध्ये मध्ये अशी आडवी येतात लोक गाडी बंद पडते काय करताला सांगा आता. तर चला जाऊया. तर मंडळी टाईम झालो. आज रविवार असल्यामुळे तुम्ही जण सगळ्या संपवल्या. फक्त फक्त आता चहा गावता. आम्ही डबल वडापाव खाऊ झाला तर चाय बिस्किट खाऊया आता. तर मंडळी आज रविवार आहे. नशिबाचा काय दोष नाही तर रविवार आहे त्यामुळे आमका गावाक नाही. तर नेक्स्ट टाईम आपण येलो काय तुमका दाखवूया. याच्या आधी मी दाखवलेला असं आहे डबल वडा तुमका, पण तो आता तुम्ही शोधलात तर गावाचा नाही. गुरुवारच्या बाजारात नाही वगैरे बैल लागतो. नंतर जे जाईल का मी दाखवायचं तुमका डबल वडापाव. तर लक्षात ठेवा माऊली वडापाव माऊली हॉटेलमध्येच तुमचा तो डबल वडापाव गावता. तर मंडळी बघू शकतात आज रविवार असल्यामुळे दुकानं पण बंद आणि मार्केटमध्ये गर्दी पण नाही. चल बाय. पेपराची या परवा. संतोष आपण आता घराकडे सोडून गेलो. तर आता आपण पण व्हिडिओ संपवूया. दुपारच झाली आहे पण व्हिडिओ संपवूया कारण माका आता असाइनमेंट लिहूची असत. कारण परवा आपलं पेपर हा तर खूप अभ्यास आहे आपला पेपर दिले काय आपण अभ्यास करतो. त्याच्या आधी 3-4 महिने कायच ना अभ्यास. पेपर असा म्हणजे अभ्यासाला लागतो असं आमची कंडिशन आहे. तर करूया अभ्यास चला. आणि हे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा. भेटा पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय. चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा.